नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 25 मे 2026. एकंदरच आज कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, कुठे पाऊस पडणार, मेघगर्जनेसह आज देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर एकंदरच मान्सूनची प्रगती शेतकरी बंधूंनो, मान्सूनची प्रगती दररोज दिवसेंदिवस प्रगती होत आहे आणि मान्सून पुढे सरकत आहे. तर ह्याच्यामध्ये मान्सून केरळमध्ये येण्यासाठी अजून 3 ते 4 दिवसामध्ये मान्सून केरळमध्ये येईल एक असा अंदाज आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून दाखल होणार आहे. म्हणजेच दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये, दक्षिण कोकणामध्ये आपण हा अंदाज पहिल्यापासून दिलेला आणि त्याच अंदाजाप्रमाणे मान्सून येण्याची शक्यता आहे. तर आज नांदेड जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज. त्यामध्ये हदगाव, भोकरदन, अर्धापूर, तसेच हा पट्टा जो आहे छत्रपती संभाजीनगर पासून नाशिकपासून हा पट्टा आहे बघा. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड. पण म्हणजेच हे जो छत्रपती संभाजीनगर रोड, ते हावी रोड आहे, हिंगोली, नांदेड हावी, ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे डोंगर पट्टा, थोडीशी मुरमाड जमीन, ह्या भागामध्ये मात्र आज जास्त प्रमाणामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिसून येणार. इकडच्या भागात तुलनेने, म्हणजेच गोदावरीचा भाग आहे इकडचा हा, ह्या भागाच्या तुलनेने थोडे ह्या पट्ट्यामध्ये जास्त दिसून येणार. म्हणजे औंढ, नागनाथ, वसमत, तसेच परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर, सेलू, जिंतूर ह्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह वादळी पावसामध्ये, पाऊस जास्त नाही पण वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यामधील मंठा, परतूर, अंबड, घनसावंगी, तसेच गंगापूर, पैठण, वैजापूर आणि खुलताबाद पर्यंत पाऊस, कन्नड, खुलताबाद या भागापर्यंत पावसाची शक्यता आहे. इकडे नाशिक, चांदवड, कणवड, मनमाड, नांदगाव या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. काल मनमाड या भागामध्ये, निपाड या भागामध्ये, शिर्डी, संगमनेर ह्या भागामध्ये काल जोरदार स्वरूपामध्ये पाऊस पडला. आज देखील तिथे पावसाची शक्यता आहे. तर दुसरा पट्टा जो आहे, तर दुसरा पट्टा इकडे पहा, लातूर, बीड आणि अहिल्यानगर, पारनेर ह्या पट्ट्यामध्ये आज सुद्धा देखील पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये रेणापूर, शिरूर, रेणापूर, अंबाजोगाई, धारूर, केज, पाटोदा, पाष्टी ह्या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जास्त अंदाज, जास्त स्वरूपामध्ये. जो मधला पट्टा आहे म्हणजे गोदावरीपासून 30-40 किलोमीटर, 25-30 किलोमीटर हे दक्षिण आणि 30-25-30 किलोमीटर उत्तर ह्या भागामध्ये मात्र पाऊस थोडासा कमी राहणार आहे. पण गोदावरी ह्या पट्ट्यामध्ये थोडा पाऊस कमी राहणार, पण ह्या पट्ट्यामध्ये थोडा जास्त पाऊस राहणार. तर इकडे हा जो एक पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे, हा दक्षिण उत्तर पट्टा. ह्या दक्षिण उत्तर पट्ट्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज. त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बाळमुर्शी, घोडेगाव, तसेच सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, मेंढा, पाटण, शिंगणापूर, कोरेगाव, दैवाडी, म्हसवाड या भागामध्ये देखील पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये, तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा, इंदापूर, पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर आणि उजनी, माळशिरस या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. एकंदरच अशा प्रकारे वातावरण राहण्याची शक्यता आहे. इकडे धुळे जिल्ह्यामध्ये चाळीसगाव, साक्री ह्या भागामध्ये क्वचित पावसाची शक्यता आहे. जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही, पण अमरावती ह्या भागामध्ये थोडेसे हलक्या स्वरूपामध्येच पावसाची शक्यता असेल. मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही. फक्त मोठ्या क्षेत्रावर जो पट्टा आहे, हा पट्ट्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे, म्हणजेच इतर क्षेत्राच्या तुलनेने. आणि हा एक पट्ट्यामध्ये, आणि दुसरा पट्टा निघणार हा एक पट्टा. अशा पट्ट्यामध्ये तर इकडे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा इथे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. इकडे मात्र जास्त पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील आज थोडेसे प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि एकंदरच शेतकऱ्यांना मान्सून हा वेळेवर येणार आहे. शेतीची कामे लवकर तुम्ही ओळखून करू शकता. आणि मान्सून हा यावर्षी अल निनो स्थिती जरी असली तरी मान्सून हा यावर्षी 100% पडणार आहे. हा माझा अंदाज पहिल्यापासूनच आहे, 100% पडणार आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या अंदाजावर लक्ष करून केंद्रित करून राहा. धन्यवाद.